आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी. आजपर्यंत तुम्ही भाजी पाहिली असेल, पण अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली ना, खूप चविष्ट लागते. तर सुरुवातीला ना, व्यवस्थित शेंगा धुवून घ्या. त्यानंतर बघा कट कसं करायचं. हे बघा, थोडंसं आपल्याला कट करायचं आणि हे बघा अशा पद्धतीनं काढून घ्यायचे. पूर्ण खालीपर्यंत निघून जातं हे बघा अशा पद्धतीनं. बघू शकता वरची साल पूर्ण निघाली. त्यानंतर त्या साईडनी हे बघा असं फोल्ड करायचे आणि असं काढून टाकायचे. राहिलेलं लगेच काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शेंगाची साल काढून घ्यायची. परत दाखवते बघा. हे बघा पूर्ण खालीपर्यंत जात आहे. दिसलं ना तुम्हाला? परत असं ओढायचे. हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण साल निघून जाते. परत असेल साल तर अर्ध कट करायचे, फोल्ड करायचे अशा पद्धतीनं आणि हे असं काढायचं आहे. बघा पूर्ण साल निघून गेलेली आहे. परत तीच प्रोसिजर अशा पद्धतीनं तुम्ही जेवढ्याही शेंगा आहेत त्या शेंगाच्या वरची साल काढून घ्या. समजेलच असेल तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं. सुरुवातीला कट करून नंतर काढायचं नाही, तर अशा पद्धतीनं काढलात ना तर लगेचच साल निघून जाईल. त्यानंतर ना आपल्याला मीडियम आचेवर शेंगा उकडून घ्यायच्या आहेत, म्हणजेच शिजवून घ्यायच्या आहेत. शेंगा आपल्याला 70% शिजवून घ्यायच्या आहेत. झाकून ठेवूयात थोडा वेळ. अशी उकळी येऊ द्या आणि पूर्ण शेंगा शिजून घ्यायच्या नाहीत. पूर्ण शेंगा शिजवून घेतलात तर पूर्ण ती वरची साल निघून जाईल, बिया पण बाजूला होतील आणि व्यवस्थित लागणार पण नाहीत. हे बघा 70% शिजून झाल्यात बघा, बघू शकता तुम्ही. इथपर्यंत आपल्याला शेंगा शिजून घ्यायच्या आहेत. कारण जास्त शेंगा शिजवल्यात ना तर ते पूर्ण गाळा होतील आणि ते ग्रेव्हीसारखं होईल आणि जे जाडसर असतं ते पूर्ण भाजीत मिसळून जाईल आणि ते व्यवस्थित लागणारही नाही. तर त्यामुळं आपल्याला फक्त 70% शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. एक वेळेस अशा पद्धतीनं नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचे आणि एकदम कमी आचेवर फक्त 1 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आणि शेंगाच्या आतमध्ये पण जातं, ज्यामुळे खूप छान चव लागते. परत आपल्याला थोड्या वेळासाठी 1 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. तर चला मी घेतलेला आहे कढीपत्ता, टोमॅटोज, त्यानंतर लसूण अद्रकचं कूट होतं आणि कांदा. त्यानंतर ऑइल घातलेलं आहे. 4 ते 5 टेबलस्पून ऑइल घेऊन टाका. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित तेल थोडंफार गरम होऊ द्या, ज्यामुळं मोहरी व्यवस्थित कडकडेल. जेव्हा मोहरी अशी वर उडते तेव्हा समजायचं की व्यवस्थित ती कडली आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून जवळपास जिरे घातलेत, मोहरी पण 1 टेबलस्पून. त्यानंतर भरभरून कढीपत्ता घातलेला आहे. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. थोडंफार ब्राऊन होऊ द्यायचे, जास्त ब्राऊन नाही, थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचे आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कारण कांद्यासोबतही लसूण बऱ्यापैकी तळला जातो, त्यामुळं अर्ध कच्चं लसूण असतानाच आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे.
आणि आता हे पूर्ण ब्राऊन होजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान ब्राऊन कलर आल्याच्या नंतर 1 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या. त्यानंतर आपल्याला सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर त्या मसाल्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्या. त्यानंतर गरम मसाला टाकून घ्या. त्यानंतर धनिया पावडर टाकून घ्या. हाफ टेबलस्पून सगळं टाकलं तरीही चालेल. तुमची भाजी कमी किंवा जास्त आहे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी करू शकता. त्यानंतर तिखट टाकलेलं आहे मी 2 टेबलस्पून. त्यानंतर जिरा पावडर थोडंसं टाकलेला आहे. त्यानंतर काळा मसाला पण टाकलेला आहे मी आणि एक मिरची टाकलेली आहे ज्यामुळे टेस्ट मस्त लागते. त्यानंतर हे शेवटी जे मी टाकलेलं आहे बघा, जे मी आता टाकत आहे तर तो असा मसाला आहे जो नॉनव्हेजच्या भाजीमध्ये ना पूर्ण ग्रेव्ही होती त्याच्यानं आणि भाजी अशी घट्टसर होते. तर ते डाळीचं पण आणि थोडेफार पीठ पण आणि थोडे मसाले टाकून करतात. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच पुढच्या वेळेस दाखवेल. त्यानंतर फक्त मी पाणी टाकत आहे, जे की आपण शिजवताना यूज केलेलं आहे. शेंगा आताच टाकायच्या नाही आहेत, कारण ऑलरेडी शेंगा आपल्या 70% शिजलेल्या आहेत. तर त्यामुळं फक्त आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे. व्यवस्थित उकळी येऊ देऊयात. तुम्हाला ग्रेव्ही जास्त करायची असेल, कमी करायची असेल त्यानुसार इथं तुम्ही पाणी वाढवू शकता. मी पाणी वाढवलेलं आहे. आपण याला उकळी येऊ देऊयात. त्यामुळं थोड्या वेळ आपण झाकून ठेवूयात. त्यानंतर शेंगदाणे तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट पाहिजे, पतली पाहिजे त्यानुसार शेंगदाणे तुम्ही टाकून घ्या जितके पाहिजे तेवढे. शेंगदाणे भाजून घेणं झाले आहेत. त्यानंतर दुसरी एक सिक्रेट टिप आहे, की पूर्ण वरची जी थर असते, जे ऑइलचं लेयर असतं वरचं, ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. जेवढंही ऑइल आहे ते पूर्ण ऑइल काढून घ्यायचं आहे. एक सिक्रेट पद्धत आहे, ज्यामुळं ना जेव्हा आपण शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकतो तर पूर्ण ग्रेव्ही आपल्याला पांढरी पांढरी दिसते आणि ती खावावं पण वाटत नाही, एवढी विचित्र पांढरी दिसते. बिलकुल तेलवरती दिसत नाही. तर त्यामुळे ही सिक्रेट पद्धत आहे. पूर्ण ऑइल आपल्याला काढून घ्यायचे बघा, पूर्ण ऑइल मी काढून घेतलेलं आहे. ऑइल काढून घेतल्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या. जेवढी तुम्हाला घट्ट ग्रेव्ही करायची तेवढं शेंगदाण्याचं कूट इथं टाकून घ्या. मीडियम करायचं असेल तर थोडं टाका, घट्ट करायचं असेल तर जास्त टाका. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही इथं शेंगदाण्याचं कूट पाहिजे तेवढं टाकून घेऊ शकता. आणि गाठी होऊ नयेत, शेंगदाण्याच्या कुटाच्या गाठी होऊ नयेत, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्या. जसं मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीनं. छान उकळी येऊ द्या. बघा, बघू शकता तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्यानंतर पूर्ण व्हाईट दिसत आहे आणि अशी भाजी बिलकुल खूप जणांना आवडत नाही, कारण ऑइल दिसत नाही याच्यामध्ये. म्हणून जी सिक्रेट टिप आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. यानंतर पूर्ण शेंगा आपल्याला यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. ऑलरेडी आपल्या शेंगा सगळ्या शिजलेल्याच आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, ज्यामुळं मसाला सगळं शेंगांना लागेल, आतमध्ये जाईल. व्यवस्थित मिक्स करून घ्या.
थोडा वेळ झालेला आहे. तर बघा परत आपल्या शेंगा छान शिजलेल्या पण आहेत आणि पूर्ण रस ग्रेव्ही आतमध्ये पण गेलेली आहे. बघा तुम्हाला मी एक शेंग हातामध्ये घेऊन कट करून दाखवते. बघा पूर्ण ग्रेव्ही आतमध्ये गेलेली आहे. जास्त शिजवू नका, कारण खूप शेंगा फुटून सगळीकडं ग्रेव्हीमध्ये पसरतात. इथपर्यंतच आपल्याला शिजू द्यायचे आणि त्यानंतर आपण जे काढलेलं ऑइल आहे ते टाकून द्यायचं आहे. तर बघा ग्रेव्हीवर ऑइल पण दिसतं, तरी आल्यासारखी पण दिसते. यानंतर तुम्हाला मीठ पाहिजे असेल तर तुम्ही मीठ टाकून घ्या. वरती थोडी कोथिंबीर टाकून घ्या. आणि रेडी आहे आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडी जरी मदत झाली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशा पद्धतीनं भाजी तुम्ही आधी केली आहे का, मला नक्की सांगा. आणि ही माझ्या भाजीची पद्धत आवडली का तेही नक्की सांगा. तर मस्त राहा, मस्त खा, एन्जॉय करा आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक यू.